असलेले सर्व पुरोगामी विचाराचे सगळे मंडळी आणि इंडिया आघाडीची सर्व मंडळी आणि सर्व उपस्थित इतर सर्व बंधू आणि भगिनी, आज सकाळी आपण सर्वांनी वर्तमानपत्र उघडला आणि त्यात या नवीन शासनाची जाहिरात बघितली। त्यात राजश्री शाहू महाराजांचा कुठंच चित्र दिसलं नाही आणि ज्या शाहू महाराजांचा नावं नेहमी सगळे घेतात त्यांनी हे मुद्दामूनच हे केलं असावं हे ह्या प्रसंगी निश्चित होतं। आपण मागच्या 2 इलेक्शनच्या दरम्यान सुद्धा पाहिलं तेव्हाही असंच घडलं होतं, अनेकांच्या लक्षात आलं नसेल, परंतु आज जे ठरवून जे घडलं त्याचा आपण सर्वांनी निषेध केलाच पाहिजे। कोल्हापूर आणि महाराष्ट्र हा पुरोगामी राज्य आहे खरं म्हणजे, आणि जी परिस्थिती आज आपण पाहतोय ती कशी आली याचा सर्वांनी विचार करण्यासारखं आज परिस्थिती झालेली आहे। आणि ती परिस्थिती का झाली आहे फक्त विचार करून थांबून चालणार नाही आहे, त्याच्यापुढे आपण सर्वांनी एकत्रित पावलं उचलले पाहिजे आणि योग्य दिशेने जाण्याचा प्रयत्न सातत्याने चालू ठेवला पाहिजे। ही लढाई जी खरी लढाई आहे ती 1 दिवसाची नाही आहे, 1 वर्षाची नाही आहे, 5 वर्षाची सुद्धा नाही आहे, परंतु सातत्याने हा प्रश्न आपल्यापुढे आलेला आहे। राजश्री छत्रपती शाहू महाराजांना आत्ताच नव्हे तर जवळजवळ 125 वर्षापासून हीच परिस्थिती होती पूर्वी, आणि त्याच्यामधूनच आपण पुढे सगळे निघालो। आपला बहुजन समाज या संघर्षातूनच तयार झाला आणि या संघर्षातूनच मोठे नेते आपल्या महाराष्ट्रामध्ये तयार झाले आणि ज्यांनी चांगलं सरकार, बेसिक सरकार तयार चालू ठेवतं। आता विकासाचा मुद्दा जर फक्त एक घेतला तर विकासाचा मुद्दा सगळ्यांचा एक असतोय आणि त्याच्यामध्ये फक्त प्रायोरिटी ठरवणे, कोणी काय करावं हे ठरवणे हा विचार घ्यावा लागतोय, परंतु शासन फक्त विकासावर चालू शकणार नाही, विचारांनी चाललं पाहिजे। शाहू महाराजांचा विचार म्हणजे पुरोगामी विचार, महात्मा फुलेंचा विचार, बाबासाहेब आंबेडकरांचा विचार, या सगळ्यांचा विचार जो एकत्रित विचार आपल्याला घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे, छत्रपती शाहू महाराजांच्या कार्यातून स्फूर्ती घ्यायची आहे। अशा तऱ्हेने आपल्याला या भविष्य काळामध्ये आपल्याला आपले कामकाज आणि पावलं उचलले पाहिजे। तर त्या दृष्टिकोनातून आज पहिलं पाऊल आहे असं मी समजतोय। सर्व एकत्रित आलेले आहेत आणि खऱ्या दृष्टिकोनातून मुद्दे सूद आपले भाषणं झाले पाहिजे। भाषणं कमी झाली तरी चालतील, परंतु काम आणि कार्य हे ग्राउंड रूट लेवलचं झालं पाहिजे, आणि ग्राउंड रूट लेवलचं झालं पाहिजे म्हणजे खऱ्या अर्थाने आपण हवाई जहाजामध्ये वर उडून चालणार नाही आणि आपण जमिनीवर आलो पाहिजे। आपण इलेक्शनच्या आधीच आपण असं ठरवू शकत नाही की मी हा मंत्री होणार, मी तो मंत्री होणार, अशा तऱ्हेने आपण विचार आणू नये। आपल्यापुढे जो खरा विचार पाहिजे की आपला महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडी हे जास्तीत जास्त किती आपण आणू शकतो एक भविष्यामध्ये, असा विचार त्यांनी करायला पाहिजे होता। त्याप्रमाणे या भविष्यात करतील असं मला खात्री आहे। आणि कारण आपलं कोल्हापूर आणि महाराष्ट्र आणि तसं बघितलं तर पूर्ण भारतसुद्धा पुरोगामी दिशा घेतल्याशिवाय राहणार नाही, त्याला फक्त काळाचा फक्त प्रश्न आहे। आणि मुद्देशीर आपण जर कामं केले, मुद्देशीर त्यांचे मुद्दे, चुकीचे मुद्दे आपण बाहेर काढले तर निश्चित आपल्याला सगळं लक्षात येऊ शकते, लोकांना लक्षात येऊ शकते, आणि चांगले मुद्दे जे असतील ते जनतेपुढे पोहोचले पाहिजे। फक्त बोलून उपयोग नाही आहे, पण ते मुद्दे जे असतील, विचार जे असतील, कार्य जे असेल ते सर्वसाधारण जनतेपर्यंत पोहोचलं पाहिजे याची खबरदारी आपल्याला यापुढे घ्यावं लागेल। ज्या तऱ्हेने त्यांनी तयारी केली त्यामध्ये आपण थोडंसं कमी पडलो असं मान्य केलं पाहिजे। आणि
आता हे नवीन शासन आलेलं आहे, त्याचा शाहू महाराजांचं जे चित्र नसल्यामुळे आपण त्यांना निषेध निश्चितच करतोय. आणि हा जे त्यांनी आता जी घोर चूक केली आहे त्याबद्दल त्यांना निश्चित विचार करावा लागेल. नाहीतर कोल्हापूरमध्ये त्याचा प्रतिकार वेगळ्या तऱ्हेने होऊ शकेल, महाराष्ट्रात होऊ शकेल आणि शेवटी याचा इफेक्ट पूर्ण भारतभर होईल, हे त्यांनी लक्षात ठेवावं. अशा तऱ्हेने आजचा हा कार्यक्रम आज संपुष्टात आलेला आहे असं मी समजतो. आणि आपण सर्व इथं उपस्थित आला आहे शाहू महाराजांचा विचार, पुरोगामी विचार हा पुढे नेण्यासाठी आणि विकास, त्याच्याबरोबर विकास कामे करण्यासाठी आणि जनतेच्या साठी जे लागतंय ते सुद्धा आपण तिकडं दुर्लक्ष न करता त्यांना जे लागतंय त्याचाही पुरवठा आपण केला पाहिजे. अशा तऱ्हेने सर्वांनी चांगले कामं करून यापुढे आपलं काम चालू ठेवलं पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र. सांगाल आज आज जाहिरात झाली शपथविधीच्या संदर्भानं, त्यात छत्रपती शाहू महाराजांचा फोटो नाहीये, काय सांगा? शाहू महाराजांचे विचार हे शासन विसरत आहे असं हे आज स्पष्ट झालं आहे. आणि शाहू महाराजांचे विचार, पुरोगामी विचार हे घेऊन चालणार नसेल कुठलेही शासन, तर त्याचे दिवस निश्चितच लिमिटेड आहेत. आणि काळामध्ये योग्य शासनच येत राहील आणि सर्वांच्या साठी काम करणारं शासन, सर्वांना बरोबर घेऊन चालणारं शासनच इथं महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये सुद्धा येईल असं मला वाटतं भविष्यकाळात. नेमकं हे जाणीवपूर्वक केलं असं वाटतंय आपल्याला? आता हे स्पष्ट झालं ना, ते चित्र नाही आहे म्हणून. आणि जाणीवपूर्वक आहे का नाही हा प्रश्न येतच नाही आहे. दिसतंच आहे की जाणीवपूर्वक त्यांचं चित्र वगळलं आहे. या सरकारनं माफी मागायला असं वाटतं, याबद्दल सरकारनं माफी मागायला पाहिजे असं वाटतंय? 100% तसं आहे. परंतु आपण त्यांना मागायला जायची काही आवश्यकता नाही आहे. त्यांनीच मागितली पाहिजे. नाही तर त्यांना भविष्यात काय होईल ते त्यांनी त्याला फेस केलं पाहिजे. शाहूप्रेमी किंवा इंडिया आघाडी, महाविकास आघाडी यानंतर काय यावर भूमिका घेणार आहे का? भूमिका ज्यांची पुरोगामी भूमिका ही इंडिया आघाडीची, महाविकास आघाडीची कायम राहीलच. आणि इतर सर्व प्रश्नसुद्धा ते घेतील. आणि काय काय झालं काय नाही आत्ता अजून 7 दिवस सुद्धा झाले नाही आहेत. आणि याच्यावर निश्चित मंथन होईल आणि याच्यातनं आपल्याला दिशा मिळेल. आजची जी जाहिरातीमध्ये जो फोटो नव्हता त्यावरून आज कोल्हापूरमध्ये आंदोलन झालं, हेच आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात किंवा बाकीच्या ठिकाणी होईल? जिथं जिथं शाहू महाराजांचा विचार आता पोचलेलाच आहे तिथं निश्चित होणार आणि जनतेकडूनच होणार. आणि फक्त ह्या जागेतनं त्या जागेत असं नाही, जनतेकडनंच आहे. त्यांना लक्षात येणार कधी ना कधी. लवकर येत नाही अशा गोष्टी, लवकर येत नाहीत, हळूहळू येतात लक्षात. महाराष्ट्रामध्ये नवीन सरकार स्थापन होते. हे सरकार स्थापन होत असताना आजच्या सर्व वर्तमानपत्राच्या भारतीय जनता पक्षाने जी निमंत्रण पत्रिका छापली आहे त्या निमंत्रण पत्रिकेमध्ये छत्रपती शाहू महाराजांचा फोटो नाही आहे. एक तर प्रथमतः समस्त देशातल्या, महाराष्ट्रातल्या, कोल्हापुरातल्या सर्व शाहूप्रेमींच्या वतीने आम्ही या ठिकाणी निषेध नोंदवतोय. आदरणीय खासदार छत्रपती शाहू महाराज यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही या ठिकाणी निदर्शनं केली. महाराष्ट्रामध्ये हे सरकार येत असताना पहिल्या दिवशी लोकराजा शाहू महाराजांचा फोटो या निमंत्रण पत्रिकेत आहे, त्याचा निषेध करून चालणार नाही. महाराष्ट्रामध्ये याबद्दल शाहू प्रेमींच्याबद्दलची मोठ्या प्रमाणामध्ये लाट उसळेल. पण एकच सांगतो की ज्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला त्यावेळेला सुद्धा आम्ही सर्व इंडिया आघाडीच्या लोकांनी या ठिकाणी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतील त्यांना या महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागा म्हणून सांगितलेलं होतं. पण आज बघायत मुख्यमंत्री झाले तरीसुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला याची जबाबदारी स्वीकारून त्यावेळचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागितलेली नाही आहे. आज या ठिकाणी आम्ही एवढंच सांगतो की भारतीय जनता पक्षाने जी चूक केली आहे
त्या भारतीय जनता पक्षाचे प्रमुख म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून तुम्ही जर बसत असाल तर फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या, शाहू महाराजांच्या विचारांचं आणि संभाजीराजांच्या विचारांचं हे महाराष्ट्रामध्ये सरकार चालत असतं. तर याचा जर या ठिकाणी जर त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागितली नाही तर याविरुद्ध इंडिया आघाडीच्या वतीनं, पुरोगामी संघटनाच्या वतीनं, महाविकास आघाडीच्या वतीनं, छत्रपती शाहू प्रेमींच्या वतीनं उग्र आंदोलन छेडलं जाईल. महाराष्ट्राचं पुरोगामित्व संपवण्याचा प्रयत्न केला जातोय काय? येत नाही म्हणजे एक प्रकारे पुरोगामित्वाला महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकरांच्या विचारला छेद देण्याचा हा एक प्रयत्न आहे. आणि देशामध्ये आजपर्यंत जर बघितला तर भारतीय जनता पक्षाचं हे देशामध्ये, राज्यामध्ये एकच धोरण आहे की पहिल्यांदा ते करून बघतात, प्रतिक्रिया काय येते ते बघतात आणि ज्यावेळा प्रतिक्रिया उग्र स्वरूपात येतात त्यावेळा ते मागं सरकतात. पण त्यांनी प्रतिक्रियाची आमच्या वाट बघायला नको, आम्ही वाट बघणार नाही आहे, आम्ही त्यांना योग्य ते उत्तर देऊ. आणि कोल्हापूरकर चांगल्या पद्धतीने उत्तर देतात आणि कोल्हापुरामध्ये जे राजकारणामध्ये पडसाद उमजतात ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये उठतात. याच्या सर्व परिस्थितीला त्यांना सामोरं जावं लागेल. आजच्या शपथविधीला कोल्हा महाराजांचा जाहिरातीतून पूर्ण वगळण्यात आले, कसं बघता याच्याकडे? आज सर्व प्रत्येकाने जे लोकप्रतिनिधी असतील त्यांनी त्या पद्धतीची भूमिका मांडली पाहिजे. पण ज्यावेळेला फुले शाहू आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार घेऊन एक लोकप्रतिनिधी, एक आमदार जर निवडणुकीच्या समोर जात असेल तर त्यांनी जनतेच्या त्या भावनेची कदर करून या गोष्टीचा निषेध नोंदवला पाहिजे असं आमचं मत आहे. महाराष्ट्राचं नवीन सरकार आज बनत आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत आहेत. त्या सरकारला महाराष्ट्राच्या वतीनं शुभेच्छा आहेतच, पण त्यांनी आज एक फार मोठी घोडचूक केली की आज जी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आल्या त्यामध्ये लोकराजा, क्रांतिकारक राजा छत्रपती शाहू महाराजांचा फोटो जाणीवपूर्वक वगळला आहे. आणि हे सरकार मनुवादी विचाराचंच आहे. 100-125 वर्ष झाले तरी आमच्यातला तो मनुवादी विचार गेलेला नाही. ज्या राजानं सर्व जाती धर्मातल्या गोरगरीब, वंचित, भटक्या, दीनदलितांना माणूस म्हणून मान सन्मान दिला आणि ताट मानेनं उभा करायची धोरणं राबवलीत आणि मानवतेची धोरणं राबवली, त्या जाती धर्मावर आधारित, वर्ण भेदावर आधारित जी मनुवादी विचार आहेत त्यांना हा राजा नकोसा होता. तो आज 125 वर्षानं पण त्यांनी सिद्ध करून दाखवलं. आणि निवडणुकीपुरतं फक्त हे शिव फुले शाहू आंबेडकर प्रत्येक प्रचारात ही लोक बोललेले आहेत, पण आज त्यांना या फोटोचा विसर पडला आणि उगीच हिंदुत्व म्हणायचं आणि आमचा बहुजन समाज मुस्लिम लोकांचा द्वेष करून गोळा करायचं आणि आमचा बहुजन समाजाचा राजाच नाकारायचा. हे आमच्या आता बहुजन समाजानं पेटून उठलं पाहिजे. खरं म्हणजे यांचे विषारी प्रयोग नाकारले पाहिजेत. यांना किती पण सत्ता द्या पण यांच्या डोक्यातले मनुवादी विचार जात नाहीत, हे आज त्यांनी सिद्ध करून दाखवलं. आम्ही कोल्हापूरकर ही शाहूनगरी आहे, आज आम्ही याचा निषेध करतोच आहोत. पण आमच्यातले जे लोकप्रतिनिधी आज मुंबईत गेलेत, कार्यकर्ते गेलेत, त्यांनी देखील त्या ठिकाणी शाहू महाराजांचा हा फोटो छापलेला नाही, आणलेला नाही, जाणीवपूर्वक दिलेला नाही, ह्याचा निषेध त्या ठिकाणी केला पाहिजे. शाहू महाराज यांचा विचार हा मानव कल्याणाचा विचार आहे. त्यांनी त्या काळात निर्णय घेतले म्हणून तर आज आपण या ठिकाणी ताट मानेनं सर्व जाती धर्मातले लोक गुण्यागोविंदानं नांदत आहोत. ह्याचं भान सगळ्यांनी राखलं पाहिजे. 5 वर्षे सत्तेशी कोणतरी आहेत म्हणून त्यांची पाठराखण करण्यात अर्थ नाही, पण आपला स्वाभिमान टिकवण्यासाठी त्या ठिकाणी निषेध केलाच पाहिजे. आम्ही देखील निषेध करत आहोत आणि ही जी त्यांची प्रवृत्ती आहे भविष्यात याला ठोस आम्ही मोडून काढल्याशिवाय राहणार नाही. असली कृती खपवून घेणार नाही. असे मनोवाद किती जरी त्यांनी लादायला बैठले तर आम्ही खपवणार नाही. कोल्हापुरात जे चालतं ते इकडनं पुढं राज्यात जाईल आणि ह्या क्रिया प्रतिक्रिया आता जास्त प्रमाणात आम्ही याच्यावर कार्यरत राहू. आत्ताच आमचे ज्येष्ठ बंधू सहकाऱ्यांनी सांगितलं की ही ते जाणीवपूर्वक स्लो पॉयझनिंग प्रयोग करून बघतात ते भाजपवाले. आज शाहू महाराजांचा फोटो छापला नाही, काय येतात प्रतिक्रिया. आज त्यांचा टॅगला नाही, महाराष्ट्र थांबणार नाही, महाराष्ट्र थांबणार नाहीच आहे. आता या महामानवांना विसरायला लावल्याशिवाय हे महाराष्ट्रातल्या जनतेनं आता ओळखावं. आमच्या बहुजन समाजातल्या मुलामुलींनी सर्व लोकांनी ओळखावं. आज शाहू महाराज त्यांनी बाजूला काढलेत, उद्या बाबासाहेब काढतील,
नंतर महात्मा फुले काढतील आणि एक वेळ आपला पूर्ण आत्मा आणि आपलं दैवत छत्रपती शिवाजी महाराज पण आपल्याला विसरायला लावतील. या धोक्याच्या घंटा ओळखा आणि आपण यांना हिरिरीनं बाहेर पडून यांना विरोध केलं पाहिजेत. सत्तेच्या माध्यमातून त्यांनी लोककल्याणकारी कामं करावीत, पण चुकीचे प्रयोग करू लागले आणि मनुवादी विचार जर पसरू लागले तर हे मोडून काढायसाठी आपण पण सगळ्यांनी बाहेर पडलं पाहिजे आणि याला थेट विरोध केला पाहिजे आणि यांना वटणीवर आणलं पाहिजे. बघा ना तुम्ही, देवेंद्र फडणवीसांचा पहिला कार्यकाल बघा, त्यांचं भगतसिंग कोश्याऱ्यांची वाक्य बघा, त्या काळातले भाजपच्या नेत्यांचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीतलं बोललेली वक्तव्य काढा, महात्मा फुलेंच्या बाबतीत बोललेली वक्तव्य काढा, बाबासाहेबांच्या बाबतीतली केलेली वक्तव्य, शाहू महाराजांच्या बाबतीत माननीय देवेंद्र फडणवीसांनी समाजसेवक म्हणून उल्लेख केला. बघा, त्यांच्या मुख्यमंत्री असताना ते समाजसेवक आहेत. महामानवांना असं कुत्सित बुद्धीनं मुद्दाम बोलायचं, त्यांच्या बाबतीतली कृती करायची. आपण काय वागतोय, आपण जनतेतनं काय रोष येतोय, काय विसरायला लागलेत, काय हे ट्रायल बघतात. पण हे आमच्या तर रक्तात हे भिनलेले विचार आहेत. शिव फुले शाहू आंबेडकर विसरून महाराष्ट्र नाही देशसुद्धा चालू शकत नाही, हे सगळ्यांनी ओळखलं पाहिजे. त्यांनी प्रयोग करायला लागलेत, ते जेवढा प्रयोग करतील तेवढा आमच्यातनं जादा विचार आमच्या मनातनं काढू शकत नाहीत, आमच्या मेंदूतनं काढू शकत नाहीत. हे आम्हीच फक्त लोकांनी केलं नाही पाहिजे, हे जनतेनं देखील दाखवून द्यायला पाहिजे. ही काळाची गरज आहे. महायुतीचे नेते असतील ना अन्य कोणी असतील, शाहू महाराजांच्या बाबतीत हे जाणीवपूर्वक केलेलं कृत्य आहे. ह्याचा जाब त्यांनी मुंबईत त्या नेत्यांना विचारला पाहिजे, तरच त्यांचा खरा स्वाभिमान. इथून काहीतरी उडवाउडवीची उत्तरं, तिथं काहीतरी सर्वासर्व करणं हे त्यांचं कामच आहे भाजपवृत्तीचं. शाहू महाराज होते म्हणून तर हे कोल्हापूर घडलं आणि हा पुरोगामी विचार सामान्य माणूस आज ताटमानेनं उभा आहे आणि ते पण ज्या पदावर आहेत त्याला पण शाहू महाराजांचे विचारच कारणीभूत आहेत. त्यामुळे त्यांनी ठोस याच्यावर विचार व्यक्त केले पाहिजेत, तरच ते खरा स्वाभिमानी नेतृत्व म्हणून जाहीर होतील आणि कोल्हापूरचा ते मान राखतील असे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला एक आशा वाटते. कोल्हापूरचे लोकप्रतिनिधी शपथविधीला आहे. नाही, कोल्हापूरकर आहेत, त्यांनी बोललंच पाहिजे असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटते आणि कोल्हापूरकरांना पण वाटते. त्यांनी बोललंच पाहिजे ना. शाहू महाराजांचा अपमान हा आपल्या सगळ्या लोकांचा, आपला जनतेचा, कोल्हापूरकरांचा अपमान आहे. अखंड महाराष्ट्राचा, देशाचा अपमान आहे. शाहू महाराजांना विसरून, त्यांचे विचार विसरून कुठलंच शासन काम करू शकत नाही. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.